शेतकरी बंधूंनो, जमीन ही पीक उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि जमिनीचं आरोग्य टिकवण्यासाठी जमिनीमधला सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि आज आपल्या जमिनीची परिस्थिती जर बघितली तर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे अतिशय कमी आहे. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे आपण माती नमुने तपासले त्यावेळेला असं लक्षात येतं की जवळपास 0.5% खाली आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सेंद्रिय कर्ब आहे. आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जे काही वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात, मग शेणखत असेल किंवा इतर सेंद्रिय खतं, तर त्याचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी करू शकत नाही. तर हिरवळीचं पीक हे त्या दृष्टीने एक चांगलं वरदान हे शेतकऱ्यांसाठी आहे. कमी कालावधीमध्ये जास्त प्रमाणामध्ये सेंद्रिय खताचं उत्पादन आपल्याला या हिरवळीच्या खतामधून मिळतं. आणि हे ताक जे काही हिरवळीचं पीक आहे हे जर आपण बघितलं तर द्विदल वर्गातील पीक आहे. याच्या मुळांवर गाठी आहे आणि त्यामुळं त्याला नत्र स्थिर करण्याची क्षमता आहे. वातावरणामध्ये जो काही नत्र आहे तो स्थिर करून जमिनीमध्ये स्थिर करण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर हे खोल मूळ जाणारं पीक आहे, त्यामुळं जमिनीमध्ये खोलवर मुळं जाऊन जमीन भुसभुशीत करण्याची प्रक्रियामध्ये होते आणि अतिशय कमी कालावधीमध्ये हे पीक तयार होतं. पेरणीनंतर साधारणतः 45 ते 50 दिवसामध्ये हे पीक गाडणीला येतं. याला फुलोरा सुरुवात झाला की आपण त्याची गाडण्याची प्रक्रिया करतो. हे दोन पद्धतीनं आपल्याला करता येतं. एक तर पेरून आपण करू शकतो किंवा ठोकून पण त्याला करता येतं. आणि ह्या वाढ जर आपण बघितली तर सर्व पूर्ण जमीन झाकली जाते. ही पूर्ण जमीन झाकल्यामुळं ह्या जमिनीमध्ये जे काही गवताचा प्रादुर्भाव झालेला असतो, म्हणजे तणांचा प्रादुर्भाव, तो सुद्धा आपल्याला कमी करण्याला त्याची मदत होऊ शकते. आणि हे गाडल्यानंतर कुजण्याला अतिशय जलद प्रक्रिया आहे, कारण याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि कुजण्याची प्रक्रिया 1 ते 1.5 महिन्यामध्ये गाडल्यानंतर पूर्ण कुजून जातं. आणि जमिनीमध्ये त्या 1.5 महिन्यामध्ये आपल्याला एकरी 8 ते 9 टनापर्यंत सेंद्रिय कर्बाची निर्मिती होते. आणि हा सेंद्रिय पदार्थ जमिनीला अतिशय पोषण म्हणून काम करतं. जमिनीची भौतिक, रासायनिक, जैविक सुपीकता वाढवण्यासाठी हे अतिशय मोलाचं आणि चांगलं साधन हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आहे. आणि म्हणून दर 2-3 वर्षातून एकदा आपल्याला ह्या हिरवळी पिकांचा वापर, विशेषतः ताक, ह्या आपल्या जमिनीसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि तो शेतकऱ्यांनी अवश्य केला पाहिजे. त्याच्यामुळं आपल्या जमिनीची जी सुपीकता आहे आणि उत्पादकता आहे ती टिकून राहण्यासाठी त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो.